करू शकता. यासाठी बाबासाहेब एक उदाहरण देतात आणि बाबासाहेब म्हणतात जर तुम्ही बंगला बांधला बंगल्यासमोर झाडे लावली, वेली लावलं आणि या झाडांना आणि वेलींना जर तुम्ही वेळोवेळी खत पाणी घातलं नाही तर ही झाडं आणि वेली मरतात. महापुरुषांच्या विचारांचं देखील तसंच आहे. जर महापुरुषांच्या विचारांना वेळोवेळी खत पाणी घातलं नाही तर त्यांचे विचार मरतात, त्यांचं कर्तृत्व मरतं. आणि शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि विचार जर मरून द्यायचे नसतील तर आपल्याला त्यांच्या जयंत्या साजऱ्या कराव्याच लागतील. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या चरित्रात काय आहे विशेष? जगाच्या क्रांत्यांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट समजते की जगामध्ये लोकांनी स्वतःच्या हातामध्ये शस्त्र घेतली, अस्त्र घेतली आणि राजाला मारलं आणि स्वतःची लोकशाही स्थापन केली. पण शिवचरित्र हे असं चरित्र आहे की या शिवचरित्रामध्ये लोकांनी स्वतःच्या हातामध्ये शस्त्र घेतली पण इथं लोक मेले आणि राजा गादीवर बसवला. हे शिवचरित्राचं विशेष आहे. शिवचरित्राचे जर वेळोवेळी आपण अभ्यास केला नाही, माणसाचा मेंदू हा क्रांतीचा उगम करता आहे. जगातील सगळ्या क्रांत्या या माणसाच्या मेंदूने केल्या आहेत आणि ज्या माणसाच्या मेंदूमध्ये शिवचरित्र जातो तो मेंदू कधीही गुलाम होत नाही. हा जगाचा इतिहास आहे. मित्रांनो, क्युबा नावाचा छोटासा देश आहे. या क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांनी 20 वर्ष अमेरिकेला झुंजवलं, अमेरिकेला नमवलं आणि शेवटी संधी झाली. आणि त्यावेळेस काही पत्रकार या क्युबाच्या अध्यक्षांना, फिडेल कॅस्ट्रोना विचारतात, का हो गेले 20 वर्ष तुम्ही आम्हाला झुंजवलं, जगातील सर्वात बलवान आम्ही आणि तुम्ही आम्हाला कसं काय झुंजवलं? त्यावेळेस हा फिडेल कॅस्ट्रो म्हणतो, मी जगातील एका महान राजाचं चरित्र वाचलं होतं, त्याचं नाव आहे राजा शिवछत्रपती. मित्रांनो, हे उदाहरण आपल्याला माहित आहे. परंतु या फिडेल कॅस्ट्रोच्या या क्युबा नावाच्या देशामध्ये एकदा इंदिराजींच्या काळामध्ये उदयसिंग गायकवाड नावाचे खासदार असलेले ग्रस्त गेले होते. हे उदयसिंग गायकवाड क्युबामध्ये फिरले आणि ज्या वेळेस परतीचा प्रवास सुरू झाला ते विमानतळावरती आले आणि विमानतळावरती आल्यानंतर एक माणूस जोरात पळत आला, एक अधिकारी पळत आला आणि त्या उदयसिंग गायकवाडांना म्हणू लागला की तुम्ही इथं थांबा, तुम्हाला भेटण्यासाठी आमच्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो भेटायला येणार आहे. उदयसिंग म्हणतात, कोण बाबा तुमचा हा? फिडेल कॅस्ट्रो. आता 15 मिनिटांनी माझं विमान आहे आणि हा कोण येणार आहे मला भेटायला? त्यावेळेस तो अधिकारी म्हणतो, हे समोरचं झाड दिसतंय ना, अहो त्या झाडाचं पान देखील ज्यांच्या परवानगी शिवाय हलत नाही ते आमच्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो तुम्हाला भेटायला येणार आहे. हा संवाद चालू असतानाच फिडेल कॅस्ट्रो वेगाने आला आणि उदयसिंग गायकवाडांच्या खांद्यावरती हात ठेवून घट्ट मिठी मारली. इतका वेळ मिठी मारली, 1 मिनिट, 2 मिनिटं, 3 मिनिटं गेले आणि 3 मिनिटाच्या मिठीनंतर हा फिडेल कॅस्ट्रो म्हणतोय, तुम्ही कोण आहात हे मला माहित नाही, तुम्ही कोण आहात हे मला माहित नाही, पण तुम्ही शिवाजींच्या राज्यामधून आलेला आहात म्हणून मी तुम्हाला येऊन घट्ट मिठी मारली. शिवाजीच्या राज्यातून आलात म्हणून मी तुमच्या काळजाला घट्ट मिठी मारली. हा आमच्या राज्याचा इतिहास आहे. जगाने शिवाजी महाराजांच्या चरित्राचं अवलोकन केलं आणि जगावरती राज्य घालवलं. मित्रांनो, वेळ थोडा आहे म्हणून शेवटच्या टप्प्याकडे जाताना म्हणतो की शिवाजी महाराजांनी जीवनामध्ये अनेक ठिकाणी किल्ले बांधलेले आहेत. पैसे आले, संपत्ती आली की महाराजांनी किल्ले बांधलेले आहेत. आता महाराजांनी ज्या वेळेस किल्ले बांधले, महाराजांच्या सर्व किल्ल्यावरती जी वाट आहे ही सगळी उजव्याच बाजूने आहे. का बरं उजव्याच बाजूने आहे? त्या काळाचा विचार केला, नव्हे आजच्या काळाचा विचार केला. उजवी बाजू शुभ मानली जाते. मग शिवाजी महाराज काय शुभ मानणारे होते काय? मुळीच नाही. अरे ज्या वेळेस राजारामांचा जन्म झाला, राजाराम युवराज पालते जन्माला आले. पालते जन्माला आल्यानंतर काही लोक महाराजांकडे गेले आणि म्हणू लागले युवराज पालते जन्माला आले. त्यावेळेस शिवाजी राजे म्हणतात, अरे बरे झाले युवराज पालते जन्माला आले. याचा अर्थ एक दिवस ती मोगलाई पालथी घातल्याशिवाय ते राहणार नाही. शिवाजी राजे हे काही शुभ मानणारे नव्हते, तरी देखील उजव्याच बाजूला का? मित्रांनो, त्याला एक कारण आहे. कारण त्या काळात जे योद्धे होते, पराक्रमी योद्धे होते, जे वीर होते, हे उजव्या हाताने तलवार चालवायचे. उजव्या हाताने
मग अशा वेळेस शिवाजी महाराजांनी एक गोष्ट हेरली होती, ज्यावेळेस शत्रू गडावरती चढून येतो त्याच्या उजव्या हातामध्ये तलवार असते आणि डाव्या हातामध्ये ढाल असते. आता आपण ढाली पाहतो, त्या ढालीना पाठीमागून मुठी आहे, परंतु शिवकाळात अशा ढाली नव्हत्या. शिवकाळामध्ये ज्या ढाली होत्या त्या हातावरती वरून बांधल्या जायच्या आणि त्याला चांबड्याचा धागा बांधला जायचा, जेणेकरून जितकी ढाल शरीराच्या जवळ असेल तितकं संरक्षण करणं सोपं. हे शिवाजी महाराजांनी हेरलेलं होतं, म्हणून त्या स्वरूपाच्या ढाली शिवाजी महाराजांनी वापरल्या. उजवीच बाजू का मित्रांनो, ज्या वेळेस शत्रू खालून वरती येतो त्यावेळेस बुर्जावरती उभं राहून पाहता येतं, अरे शत्रू वर येतोय. महाराष्ट्रामध्ये एका गोष्टीला तोटा नाही, ते म्हणजे दगड. मी खऱ्या दगडांबद्दल बोलतोय. ज्यावेळेस शत्रू वर येईल त्यावेळेस त्याच्यावरती दगडाचा मारा करणं सोपं होईल. आणि या शत्रूने जर स्वतःला वाचवायचं ठरवलं तर ढाल इकडं करता येणं शक्य नाही आणि तलवारीने दगड अडवणं सोपी गोष्ट नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी उजव्याच बाजूने ठेवलं. इतकेच काय, जे जे गड किल्ले आहेत या गड किल्ल्यांना महाराजांनी जिथे जिथे दरवाजे आहे त्या दरवाज्यांच्या समोर 3 ते 4, 5 पायऱ्या ठेवलेल्या आहेत. अरे कशासाठी पायऱ्या ठेवलेल्या आहेत? कारण ज्यावेळेस शत्रू चालून यायचा त्यावेळेस काय व्हायचं, दरवाजा तोडण्याचा प्रयत्न व्हायचा आणि हा दरवाजा तोडण्यासाठी बलदंड हत्तींचा उपयोग केला जायचा. आता एखादा फास्ट बॉलर आहे, या फास्ट बॉलरला जर वेगाने बॉलिंग करायची असेल तर त्याला रनअप घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे जर हत्तीला दरवाजा तोडायचा असेल तर त्याला रनअप घ्यावा लागतो. परंतु शिवाजी महाराजांनी काय केलं, तिथे पायऱ्या ठेवल्यामुळे त्या हत्तीला रनअप घेणं शक्य नव्हतं, त्यामुळे दरवाजा तोडला जाणं देखील शक्य नव्हतं. आणि शेवटी जाता जाता म्हणतो, अरे शिवाजी महाराजांनी एवढं जे काही केलं अरे कशाच्या जीवावरती केलं? कारण त्यांच्या आईची ती शिकवण होती, आईने ते सांगितलं होतं, आईने शिवबाला तसं घडवलं होतं. म्हणून जगामध्ये शिवाजी महाराजांचे गुरु पहिले कोण असतील तर त्या फक्त आणि फक्त राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब भोसले आहेत. कारण शिवचरित्राबद्दल अनेक वाद निर्माण केले जातात, मी त्याबद्दल बोलत नाही. कारण शेलारचे लोक खूप रसिक आहे आणि या शेलारच्या लोकांमध्ये बोलण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. ज्या दिवशी शेलारकरांनी पहिली शिवजयंती साजरी केली त्या शिवजयंतीमध्ये वक्ता होण्याचा मान देखील मलाच मिळाला होता. हे माझं मी भाग्य समजतो. आणि शेवटाकडे जातो, आपण बऱ्याच वेळा पाहतो शिवाजी महाराजांना घडवलं जिजाऊने. आजही आमच्या माऊलीला वाटतं आमचा राजा, आमचा मुलगा शिवाजी घडावा, पण आमच्या माऊलीला वाटतो तो शेजारच्या